नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैकुंठ चतुर्दशी बद्दल माहिती बघणार आहोत। ही हरिहर मिलनाचा अद्भुत योग आहे। ही अशी एक तिथी आहे की जी मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। मग या वैकुंठ चतुर्दशी बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। सर्वात आधी वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय? कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीलाच वैकुंठ चतुर्दशी असं म्हणतात। हा दिवस भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिव महादेव या दोन्ही देवतांचा अत्यंत महत्त्वाचा मानले जातो। भगवान श्री हरी आणि विष्णू यांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा दिवस। तर आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला हरिहर मिलन असंही म्हणतात। म्हणजेच चातुर्मासात जेव्हा भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेत असतात तेव्हा सर्व सृष्टीचा हा कारभार भगवान शंकर सांभाळत असतात। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूंना हा कारभार परत सोपून स्वतः कैलासावर परत तपस्येसाठी जात असतात। म्हणजे या 4 महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे आपले सृष्टीचा सर्व कारभार बघत असतात। श्रीहरी या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये योग निद्रेमध्ये असतात तेव्हा, म्हणून या दिवशी हरिहर भेट करतात। म्हणजेच विष्णू आणि शंकराची भेटीचा दिवस म्हणून साजरी केला जातो हा दिवस। तर आपण या दिवशी विधियुक्त पूजा केले आणि व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं यामागे शास्त्र आहे। या दिवशी आपण ही पूजा केल्याने मृत्यूनंतर वैकुंठ लोकात स्थान मिळते अशी यामागे श्रद्धा आहे। या दिवशी केलेल्या उपासनेमुळे जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते। यंदा वैकुंठ चतुर्दशी ही मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी आलेली आहे। तर या दिवशी काय करावं? तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी आणि हरिहर कृपेसाठी काही विशेष उपाय, पूजा विधी सांगितलेले आहेत। तर त्या दिवशी सकाळी लवकर उठावं, पवित्र नदी किंवा जलात स्नान करावं, अत्यंत शुभ मानले जाते। जर हे शक्य नसेल तर घरीच म्हणजेच पवित्र म्हणजेच गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे आणि भगवान श्री हरी विष्णू आणि शिव यांच्यासमोर हात जोडून व्रताचा संकल्प करावा। वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची एकत्र पूजा करतात या दिवशी, म्हणून पूजेचे वेळी पूर्व दिशेला तोंड करून बसावं। एका लाकडी पाटावर गंगाजल शिपडून ते शुद्ध करावा आणि त्यावर अंथरावे व भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शंकर आणि भगवान शिवशंकर यांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं। तुपाचा दिवा लावावा। तुपाचा दिवा लावून संकल्प करावा। भगवान विष्णूंना कमळाची फुलं शक्य असेल तर 1000 किंवा 108 फुलं अर्पण करावी। नंतर ओम श्री विष्णू नमः किंवा ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। या दिवशी महादेवाला तुळस आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करण्याची ही विशेष परंपरा आहे। यालाच हरिहर भेट असं म्हणतात। म्हणजे आपल्याला हरिहर भेट करणं म्हणजे महादेवाला तुळशीपत्र वाहणे व भगवान विष्णूंना बेलपत्र वाहणे, याला विशेष परंपरा आहे। त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि नैवेद्य अर्पण करून धूप दीप आरती करावी। या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम तर याचे सुद्धा पाठ करू शकतात। या दिवशी इतर पाठ सुद्धा करू शकतात। या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि हरिहर स्तोत्राचे पठण करणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे। यामुळे सकारात्मकता वाढते आणि अडथळे दूर होतात। संध्याकाळच्या वेळेस नदीच्या किंवा जलाशयाच्या किनारी किंवा आपल्या घराच्या घरी पाण्याच्या ठिकाणी 14 दिवे प्रज्वलित करावे, अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। हे दीपदान, या दीपाने पितरांनाही शांती देतात आणि घरात सुख समृद्धी येते। या दिवशी व्रत केल्याने विशेष फळ मिळते। दिवसभर उपवास केल्याने आपल्या शक्तीनुसार गरजूंना दान करावं। या दिवशी वस्तुदान करावं, अन्नदान करावं, हेही पुण्य आहे। या दिवशी वैकुंठ कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने सुद्धा 14,000 पापांचा नाश होतो असं मानले जाते आणि मोक्ष मिळतो असं मानले जाते। वैकुंठ चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांच्या भक्तीची, प्रेमाची आणि एकतेची प्रतीक आहे। या दिवशी मनोभावे केलेल्या पूजनाने आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होते। तुम्ही सुद्धा वैकुंठ चतुर्दशीचे व्रत करतात का? तर या दिवशी कोणकोणते विशेष उपाय तुम्ही करतात ते नक्की कमेंट करा। वैकुंठ चतुर्दशी हा एक कृतज्ञतेचा सोहळा आहे। आयुष्यभर हाल अपेक्षा सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी असा यामागे हेतू आहे। म्हणूनच आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत केले जाते।
त्यामुळे वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एक आहे. विष्णूच्या अनुपस्थित त्यांची जबाबदारी ही भगवान शंकर सांभाळतात, त्याबद्दल कृतज्ञ म्हणून श्रीहरी विष्णू महादेवांना फळं फुलं आणि बेल वाहतात. महादेवाला विष्णूंचे प्रिय असलेले तुळस वाहून जाग करतात. ते प्रिय असलेले तुळस वाहून जाग करतात. हे हरिहर एकतेचे प्रतीक. ही हरिहर भेट म्हणजेच एकामेकाप्रती आदर हा दिसून येतो. ही हरिहर भेट म्हणजेच एकामेकाप्रती आदर असा यामागचा हेतू आहे. असा आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोघांची उपासना करावी, या वैकुंठ चतुर्दशी मागचा हा हेतू आहे. वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात आणि विष्णूंची सहस्रनाम घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीची पानं अर्पण करतात. इतर वेळेस आपण शंकरांना बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीला आगळं वेगळं महत्त्व आहे. या दिवशी आपण भगवान शंकराला तुळस आणि विष्णूंना बेलपत्र वाहतो. यालाच हरिहर भेट असे म्हणतात. अशी पूजा केली जाते या दिवशी. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री. वैकुंठ चतुर्दशीची अगदी सोपी पद्धत आहे. वैकुंठ चतुर्दशीला श्री विष्णू आणि महादेव यांची पूजेचा संकल्प करून आपण विष्णू सहस्रनाम याशिवाय रुद्र शिव महिमा स्तोत्र, शिवस्तुती यांचेही पठण करावं, श्रवण करावं आणि तसेच श्रीहरी विष्णूचे ओम नमः शिवाय भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तर वैकुंठ चतुर्दशीबद्दल आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेतलेली. तर वैकुंठ चतुर्दशीबद्दल तुम्हाला काही विशेष माहिती आणि तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते वैकुंठ चतुर्दशी नक्की कमेंट करा. ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.